प्रत्येक मुलीला तिच्या आईबरोबरचं नातं हे खूप स्पेशल आहेच आहे, पण ते तितकंच आंबट आणि गोड असतं. प्रवासानंतर नाती खूप बदलतात कुठल्याही प्रवासानंतर. सो या प्रवासानंतर तिची नाती कशी बदलतात ही खूप इंटरेस्टिंग ग्राफ आहे. हेमंतने मला ते सांगितलं की हे बघ, तुला या फिल्ममध्ये अजिबात काम करायचं नाही, काही अभिनय करायचा नाही, तू ये आणि फक्त उभी राहा आणि जे घडतं त्याला रिॲक्ट हो. पुरुषाच्या नजरेतून बायकांचा प्रवास हे खरं तर खूप जास्त गंमतशीर असू शकतो आणि तो हेमंतला टिपता आला आहे. पहिली मराठी फिल्म आहे जी इंग्लिशमध्ये सुद्धा शूट होणार आहे. त्याचं कारण असं की हॉलिवूडचे मोठे स्टुडिओज आमच्याशी असोसिएट झालेत. ऑर्वो स्टुडिओ हा आपला अतिशय गौरवशाली इतिहास ग्लोबल प्लॅटफॉर्मवर नेता येण्याची जबाबदारी किंवा नशीब मला लागलं आहे, याचं मला खूपच अभिमान. पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांचं इंग्लंडमध्ये स्वागत. आपल्या सगळ्यांचा मिळून एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलाय, जिथे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत राहील. आलं काही दुखलं खुपलं तर गाडीमध्ये व्यवस्थित फर्स्ट एड बॉक्स आहे. म्हणजे असं लागेल पिकेल इतकं ॲडव्हेंचर असणार आहे का? मी आहे अरे कोणाबरोबर तरी, तुला करते ना नंतर फोन. आहोंचं व्हायचं होतं अजून. ते आहोच व्हायचे अजून. तुला एक सांगू, मला मैत्रिणीच नाहीये, पण तुम्ही फ्लर्ट करताय का? नाही ग, थोडस. तुम्ही हट्टी आहात म्हणून मी चांगली प्लॅन केलेली ट्रिप अशी वाया जाऊ देणार नाहीये. मीही तितकाच हट्टी आहे. बघू कशी येत नाही मज्जा. स्टीव्हला भेटायला हो म्हणाले. बडबड बडबड थकतच नाहीत रे. तुझं आणि निखिलचं बरं चाललंय ना ग? माहित नाही, लग्न तर ठरलंय ना तुमचं. एकदा भेट ना त्या निखिलला. म्हणून मला लग्नच करायचं नव्हतं. नमस्कार व्हॉट्सअप मंडळी, मी चित्राली चोगले आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीवर. गेले अनेक दिवस झिम्माची चर्चा भरपूर सुरू होती. अखेर काही दिवसात तो आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याच निमित्त सोनाली माझ्यासोबत आहे. सोनाली, तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. आणि फायनली थिएटर्समध्ये झिम्मा येतोय, काय फिलिंग आहे? फार नॉस्टॅल्जिक, ओव्हरवेल्मिंग, भारी वाटतं आहे. कारण मी मुळातच मोठ्या पडद्याची खूप मोठी चाहती आहे. त्याचं आकर्षण लहानपणापासून आहे, त्याच्याबद्दलचं प्रेम आहे, त्याच्यावर काम करण्याचं स्वप्न होतं. आणि गेली 2 वर्ष बंद असल्यामुळे एका सिनेमाप्रेमीला जितका त्रास होऊ शकतो ते मी अनुभवलेला आहे. त्यामुळे त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा नव्याने मोठा पडदा आपल्याला बघायला मिळणार आहे, तो रोशन होणार आहे. आणि मराठी चित्रपटसृष्टीची नव्याने जी सुरुवात होती ती झिम्मापासून होते, याचा एक विलक्षण आनंद आहे. त्याचसोबत तुझं पात्र तर दिसतंय, म्हणजे जे आपण कायम पाहिलेलं आहे, छान मस्त. पण त्याचसोबत सुचित्रा बांदेकर आहे, तुझी आई दाखवली. आणि काही दिवसांपूर्वी तू तुझ्या आईच्या ट्रिपचा एक व्हिडिओ शेअर केला होता. रील अँड रिअल कसा होता एक्सपिरियन्स? वेगळा होता खूप. रिअल मी सांगेनच, पण रील सुचित्राताईबरोबर मी पहिल्यांदा काम करते, नंतर या सगळ्या महिला वर्गाबरोबर मी पहिल्यांदा काम करते. पण असं जाणवलं नाही. म्हणजे युजली असं असतं ना की आपण जेव्हा पहिल्यांदा भेटतो किंवा पहिल्यांदा काम करतो तेव्हा असं थोडे दिवस लागतील जेल व्हायला, कम्फर्ट यायला आणि मग मैत्री व्हायला. पण तसं नाही झालं. अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही ऑन होतो आणि ती केमिस्ट्री खूप कमाल निर्माण झाली. सो विथ सुचित्राताईसुद्धा ती पहिल्या दिवसापासून क्लिक झाली होती. आणि खरं तर इतकं सुंदर लिहिलं होतं स्क्रिप्टच आणि प्रत्येक सीन. सो फार वेगळं काही करावं लागलं नाही. आणि त्यात आपल्या प्रत्येक मुलीला तिच्या आईबरोबरचं नातं हे खूप स्पेशल आहेच आहे, पण ते तितकंच आंबट आणि गोड असतं. सो वी ऑल नो की आई ही आपली मैत्रीण आहे, आईला आपण कायम गृहीत धरत असतो. त्यामुळे आपण प्रेम तर खूप करत असतो, पण ते सतत व्यक्त करत नाही. सो ती जी एक आंबट गोड जे काय नातं आहे ते सुचित्राताईबरोबरचं माझं चित्रपटात आहे. आणि आम्ही पहिल्यांदा या ट्रिपवर गेलो आहे. खरं तर माझी खूप इच्छा आहे की या ट्रिपमध्ये आमच्यातले काही प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊन काहीतरी वेगळं घडावं. पण तिथे एकीकडे मी माझ्या या मुलाशी लग्न करायचं की नाही त्या कम्प्लिटली कन्फ्युज्ड स्टेटमध्ये आहे. आणि एकीकडे आईबरोबरही रादर त्याचमुळे कदाचित पटत नाही किंवा अनेक अशी कारणं आहेत जी अर्थात तुम्हाला 19 नोव्हेंबरला पाहायला मिळतील. पण त्या सँडविचमध्ये ती अडकलेली आहे मैथिली. आणि त्या सहलीनंतर आईबरोबरचं नातं आणि त्या तिच्या बॉयफ्रेंड किंवा हेमंतनी जे पात्र केलं निखिल त्याच्याबरोबरचं नातं कसं डेव्हलप होत जातं ते इंटरेस्टिंग आहे. त्या प्रवासानंतर नाती खूप बदलतात कुठल्याही प्रवासानंतर. सो या प्रवासानंतर तिची नाती कशी बदलतात ही खूप इंटरेस्टिंग ग्राफ आहे मैथिलीच्या बाबतीत.
मग त्यात खरं तर नवऱ्याबरोबर जरी मुलाबरोबर लग्न करायचं की नाही या बाबतीतलं कन्फ्युजन असताना एक टूर गाईड आवडायला लागतो. तर मग ते कसं ती मॅनेज करते किंवा कशी त्या गुंत्यातनं बाहेर पडते. सो आईबरोबरचं नातं ते गुंतागुंतीचं सुद्धा आहे. पण माझं रिअल लाईफमधलं जे आईबरोबरचं नातं आहे ते अतिशय माझ्या आयुष्यातलं महत्त्वाचं नातं आहे. ते अजिबात गुंतागुंतीचं नाही आहे. खूप सरळ सोट असं नातं आहे. रादर ती माझी सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे माझ्या आयुष्यातली. कायम माझ्या पाठीशी उभी राहिली आहे, माझ्या बरोबरीने उभी राहिली आहे. चुकीच्या मध्ये सुद्धा तिने मला कायम सपोर्ट केलेला आहे. चांगल्या वाईट दिवसांमध्ये तिच्यापेक्षा मोठी स्ट्रेंथ माझ्याकडे नाही. या चित्रपटसृष्टीत काम करताना देखील तिच्या एवढी मदत किंवा तिच्या एवढं सहकार्य मला कधी लाभलेलं नाही. ती माझी क्रिटिक आहे, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, ती माझी सगळं काही आहे. आणि तिच्याबरोबर मी जी पहिली ट्रिप केली होती, जस्ट मी आणि माझी आई, ती थायलंडला ट्रिप केली होती. आणि तेव्हा माझी खूप इच्छा होती की तशी ती खूप अशी सिखणी आहे, सरदारनी आणि बिंदास्त आहे आणि घाबरत नाही वगैरे. पण ॲडव्हेंचर स्पोर्ट्सना किंवा पाण्याला ती प्रचंड घाबरते. स्विमिंग पूलमध्ये ती चालताना सुद्धा घाबरते, म्हणजे पोहणं तर लांबची गोष्ट आहे. सो अशा काही गोष्टी आहेत, तिच्या ज्या फिअर्स आहेत ते मला तिने त्या फेस कराव्या अशी खूप इच्छा होती. सो मी तिला पॅराग्लायडिंग करायला लावलं घाबरत किंवा मग तिने ते अंडर वॉटर डाईव्हसुद्धा केली. खूप घाबरत केली, माझा हात पकडत केली. पण तिने तिच्या या सगळ्या भीतींवरती मात करून एक वेगळा अनुभव घेतला. आणि ते फिअर्सना कॉन्कर करून आपल्याला जी अचीवमेंट येते ती अचीवमेंट तिने ते कॉन्कर केल्यानंतर मला पण जाणवली. सो ते खरं तर खूप अविस्मरणीय ट्रिप होती. आणि त्याचेच काही क्षण मी जिम्माच्या टायटल सॉन्गवरती रील म्हणून टाकलेत. आणि ती खूप स्पेशल ट्रिप होती आईबरोबरची. आणि मला तिला पुन्हा एकदा अशा कुठल्या तरी छान ट्रिपला घेऊन जायला आवडेल. ही तर तू म्हणालीस की रिअल लाईफ तू शेअर केलंस. त्याचसोबत तू मगाशी म्हणता म्हणालीस की रिअल लाईफमध्ये जेव्हा हे सगळं शूट करत होतीस तेव्हा तू सुद्धा तुझ्या लाईफमध्ये अशा फेजमध्ये होती. कुणालचं आणि तुझं रिलेशन असेल तर आत्ता जेव्हा ते पडद्यावर दिसतंय तेव्हा कुणालला सांगावं असं वाटतं की अरे हा जो सीन होता ना तेव्हा मे बी बॅक ऑफ द माइंड माझं हे सुरू होतं किंवा काय होतं, असं काही आठवतं? सो बेसिकली फिल्म अजून मी पाहिलेली नाही आहे. चित्रपट शूट झाल्यानंतर सगळ्यांनी पाहिली, पण मी जेव्हा प्रिव्ह्यू झाला तेव्हा मी रादर दुबईत होते किंवा कुणालबरोबर लंडनला होते किंवा काहीतरी चालू होतं, त्यामुळे मी पाहू शकलेले नाही आहे. पण फॉर्च्युनेटली फिल्मचा प्रीमियर दुबईत होणार आहे आणि कुणाल असेल तेव्हा तिथे. सो त्यांनी सुट्टी काढली. मी त्याला सांगितलं की सकाळी 11चा शो आहे, तू सुट्टी काढून यायचा आणि आपण एकत्र पाहूयात. आणि मी त्याला ऑब्व्हियसली दाखवणार आहे की या सीनमध्ये जी रिॲक्शन आहे ना ती तू मला तेव्हा मेसेज केला होतास ना तेव्हाची रिॲक्शन आहे. इतकी मी रिलेट करू शकले होते तेव्हा मैथिलीशी. कारण तेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो, कमिटेड रिलेशनशिपमध्ये होतो. पण आता साखरपुडा करूयात आणि लग्न करूयात किंवा हाच आहे तो मुलगा, याच्याबरोबर मी आयुष्य काढू शकते आणि लॉंग डिस्टन्स आहे, त्यामुळे खूप अंडरस्टँड करायला मिसअंडरस्टँडिंग्स होतात, ते कन्वे करता येत नाही, भेटता येत नाही. सो असं खूप सेम मैथिलीचं सुरू होतं. सो बऱ्याचदा मी रिॲक्ट व्हायची निखिलला ऑन स्क्रीन, पण ती रिॲक्शन कोणासाठी अशी असायची. सो इतकं मला तेव्हा काम न करणं अपेक्षित होतं चित्रपटात. म्हणजे हेमंतने मला ते सांगितलं की हे बघ, तुला या फिल्ममध्ये अजिबात काम करायचं नाही, काही अभिनय करायचा नाही, तू ये आणि फक्त उभी राहा आणि जे घडतं त्याला रिॲक्ट हो. सो इतकं ते नॅचरल किंवा रिलेटेबल होतं. आणि आय थिंक आत्तापर्यंतचं माझं सगळ्यात रिलेटेबल पात्र मैथिलीचं आहे. त्यासोबत मगासपासून मी ऐकते शॉपिंगची जमाल झाली, तुम्हाला शॉपिंगला वेळ दिला जात नव्हता, तुम्हाला शॉपिंगला काय होतं ते सगळं? नाही, ते सगळं त्यांचं सुरू होतं, माझं हे सुरू होतं. त्यामुळे या सगळ्या जणी शॉपिंग आणि ह्याव त्याव करत होत्या आणि मी सतत नवऱ्याशी लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये बोलत होते. खरं तर मी इतकी शॉपिंग फ्रीक नाही आहे. म्हणजे ऑफकोर्स खरेदी करायला कुठल्या बाईला आवडत नाही, मलाही आवडतं. पण माझं असं पटकन शॉपिंग होतं की ओके हे पॅक करा, इतकं माझं सरळ आहे काम. त्यामुळे शॉपिंगच्या या सगळ्या भानगडीत मी नव्हते. आत्ता या निमित्ताने जर प्रत्येक कॅरेक्टरला अगदी एका शब्दात किंवा एका वाक्यात डिफाईन करायचं असेल सोनालीला, तर ते कसं असेल? ह्या सगळ्या 7 कॅरेक्टर्स ना सी गंमत अशी आहे की एव्हरी वन इज सो डिफरंट. म्हणजे जरी असं वाटलं की 7 बायका आहेत तरी प्रत्येक जणी खूप वेगळ्या आहेत. ॲक्टर्स म्हणून पण प्रत्येकाची वेगळी शैली आहे, वेगळा अनुभव आहे, वयोगट, कल्चरल बॅकग्राऊंड, अनुभव, हे सगळे इतके वेगळे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही एक पात्र दुसऱ्या पात्राशी कम्पेअर नाही करू शकत. म्हणजे तू जर मला विचारलं, आय एम सो ग्लॅड की कोणीच हा प्रश्न विचारला नाही की कुठलं पात्र सगळ्यात जास्त आवडलं. हे चित्रपट बघितल्यानंतर प्रेक्षकांचं सुद्धा होणार आहे की कोण जास्त आवडलं, तर याचं उत्तर तुम्ही नाही सांगू शकणार, कारण प्रत्येकीतलं काहीतरी कोणाला तरी रिलेट होणार आहे. सो
मला हेच वाटतं की एका शब्दात किंवा एका वाक्यात एक्सप्लेन करण्यापेक्षा प्रत्येकीचं त्या त्या कॅरेक्टरमधलं साम्य काय होतं ते मी सांगू शकेन. सो सिद्धार्थची जी जमेची बाजू आहे ती त्याच्या कॅरेक्टरची सुद्धा आहे. ती अशी की सगळ्यांना सांभाळून घेणं. सो ॲज अ टूर गाईड ते तो करत होता आणि रिअलमध्ये पण सिद्धार्थ चांदेकर तसं करतो. त्याचं ते पर्सनॅलिटी ट्रेट आहे. निर्मिती मावशीला फार विनोद करायची गरज पडत नाही. त्या सहज त्या सगळ्या गोष्टी करून जातात आणि कधीकधी तितकंच डीप आणि महत्त्वाचं काहीतरी बोलून जातात हसता खेळता. तसंच त्यांच्या पात्राचं सुद्धा आहे. निर्मिती मावशी आणि निर्मला बाई यांनी दोघांमधलं ते साम्य आहे. सुहासाजी बिनधास्त आहेत. त्यांनी इतकं आयुष्य पाहिलं आहे, इतका अनुभव घेतलेला आहे की आता त्यांना त्या सगळ्या गोष्टींच्या परे आहेत, पलीकडे आहेत. तसंच त्यांचं कॅरेक्टरसुद्धा आहे की त्यांनी बरंच काही अनुभवलं आहे. स्वतः शी इज ऑन वन लेवल की या सगळ्या अवतीभोवतीच्या गोष्टींच्या पलीकडे ती आहे. तिची स्पेस, समुद्र, बीच, सूर्य एवढंच तिला आनंद देणारं असू शकतं. क्षितीमध्ये खरं तर क्षिती आणि त्या कॅरेक्टरमध्ये फार साम्य नाही आहे, पण एक गोष्ट सिमिलर अशी आहे की ती पण टेक्नॉलॉजिकली फुल्ली चॅलेंज्ड आहे. तिला ते मेसेज टाईप करताना तर ती माझं नाव ती डोनाली म्हणून कधीतरी ग्रुपवर टाकते. सो टेक्नॉलॉजिकली चॅलेंज ती आहे आणि मीतासुद्धा आहे. मृण्मयी आणि तिच्या पात्रामधली जी कॉमन गोष्ट आहे ती एक ते पुढाकार घेणं प्रत्येक बाबतीत, तशी मृण्मयीसुद्धा आहे आणि तिचं कॅरेक्टरसुद्धा आहे. सायली बिनधास्त आहे आणि तसं तिचं कॅरेक्टरसुद्धा आहे. एरवी आपण जे सायलीला तिच्या मालिकांमध्ये पाहिलं आहे ती अशी बुजरी, अशी शाय अशी वाटते, पण ती खरं तर खूप बिंदास्त आहे रिअल लाईफमध्ये, जे तिच्या या कॅरेक्टरमधनं आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे. माझी रिलेटेबिलिटी मी तुम्हाला सगळ्यांना सांगितली. सुचित्राताई मुफाट डायरेक्ट बोलते तशी तिची कॅरेक्टरसुद्धा आहे या चित्रपटात. आणि या सगळ्यांना सांभाळून घेणारा हेमंत ढोमे, त्याचं विशेष कौतुक, कारण आत्तापर्यंत मी त्याच्या प्रत्येक चित्रपटात काही ना काही काम केलं आहे, पण ही जी त्याची फिल्म आहे ती अतिशय सेन्सिबल, वेगळी. ऑफकोर्स पोस्टर गर्ल पण होतीच, पण ही त्याने डिरेक्ट केली आहे आणि खूप म्हणजे मला असं वाटतं की का पुरुषाच्या नजरेतून बायकांचा प्रवास हे खरं तर खूप जास्त गंमतशीर असू शकतो आणि तो हेमंतला टिपता आला आहे. एकीकडे हा सिनेमा, दुसरीकडे तारा राणी, काय सांगा? खूपच इंटरेस्टिंग फेज आहे माझ्या आयुष्यातली. एकीकडे पर्सनल लाईफमध्ये मी गृहिणी आणि बायको म्हणून सेटल होती आणि इकडे करिअरमध्ये वेगवेगळे जॉनर्स आणि गोष्टी करायला मिळतात. सो जिम्मा तर येतोच आहे आत्ता, त्याच्यानंतर अजून एक चित्रपट येतो डिसेंबरमध्ये, त्याचं नुकतंच लॉन्च होईल आणि आपल्या सगळ्यांना कळेलच तो काय आहे. तोही वेगळा जॉनर आहे. आणि पुन्हा एकदा हिरकणीनंतर मी एक ऐतिहासिक चित्रपटाचा भाग आहे, पण आत्ता स्केल लार्जर दॅन लाईफ आहे. खूप मोठ्या लेवलवरती हा चित्रपट होणार आहे, कारण बायलिंग्युअल आहे. पहिली मराठी फिल्म आहे जी इंग्लिशमध्ये सुद्धा शूट होणार आहे. त्याचं कारण असं की एक हॉलिवूडचे मोठे स्टुडिओज आमच्याशी असोसिएट झाले आहेत, ऑर्वो स्टुडिओज, आणि UKची मोठी कंपनी आहे जी ब्लॅक हँगर नावाची आहे, जे मिशन इम्पॉसिबल किंवा अशा मोठ्या चित्रपटाशी जोडली गेली आहेत. त्या दोघांनी मिळून प्लॅनेट मराठीबरोबर कोलॅबरेट करून ही मराठी फिल्म केवळ मराठी नसून इंग्लिशमध्ये शूट करून जगभरात नेऊयात हे ठरवलं आहे. सो त्याचा कॅनव्हस वाढतो आणि एका अशा चित्रपटाचा नुसताच एक भाग नसून तो चित्रपट महाराजांच्या अतिशय महत्त्वाच्या एका व्यक्तीबद्दल आहे, व्यक्तिरेखेबद्दल आहे. त्यांच्या मराठा साम्राज्यातली छत्रपती तारा राणी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आणि हा आपला अतिशय गौरवशाली इतिहास ग्लोबल प्लॅटफॉर्मवर नेता येण्याची जबाबदारी किंबहुना नशीब मला लागलं आहे, याचा मला खूपच अभिमान आहे. तुला या दोन्ही सिनेमासाठी ऑल द बेस्ट. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा? हेच सांगेन की जिम्माचा अर्थ असा आहे की वाईट, त्रासदायक, कष्टदायक अशा गोष्टी संपवून नव्या आनंदाच्या खेळाची सुरुवात म्हणजे जिम्मा. सो आपल्या आयुष्यातले जे काही 2 वर्ष होते ते सगळ्यांचे खूप कष्टदायक गेलेले आहेत, पण आता पुन्हा एकदा नव्याने आनंदाचा खेळ सुरू झाला आहे. त्यामुळे आपल्या संपूर्ण फॅमिलीबरोबर मराठी चित्रपट झिम्मा बघायला नक्की जा. हिंदी चित्रपटाच्या बाहेर हाऊसफुलचे बोर्ड लागलेले आपण पाहिले आहेत. सो हे खूप चांगली गोष्ट आहे एकंदरीत चित्रपटसृष्टीसाठी, पण मराठी चित्रपटसृष्टीची धुरा आता तुमच्या हातात आहे. अवश्य जाऊन पहा जिम्मा 19 नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.